अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट मुख्यमंत्री असं फडणवीस म्हणाले। तर राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील असं दिसत होतं, मात्र दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि याची हळहळ नेहमीच राहील असंही शोक प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री म्हणाले। अजितदादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले असंही यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पहिल्यांदाच दादांनी टायमिंग मात्र चुकवलं आणि ते टायमिंग म्हणजे ज्यावेळेस राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग दादा खेळतील हे आपल्या सगळ्यांना दिसत होतं। अशा परिस्थितीमध्ये त्याने पहिल्यांदा जीवनाचं टायमिंग चुकवलं आणि त्याची हळहळ ही आपल्या सर्वांना नेहमीच राहील। खरं तर दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला। पण अनेक वेळा ते असं म्हणायचे की मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, पण मी उपमुख्यमंत्री मात्र नेहमी राहील। अशा पद्धतीनं अनेक वेळा गमतीने ते म्हणायचे। आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड। एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही। साधारण 2014 नंतर एक भावनिक नातं हे दादांशी तयार झालं। मी अनेक वेळा माझ्या मुलाखतीत म्हणायचो की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, पण त्याच वेळी माझ्या मनात मात्र मला हे पक्क माहिती होतं की अजितदादा हे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर नाही आहेत, तर अंतःकरणातनं आपल्यावर प्रेम करणारा अशा प्रकारचा आपला मित्र म्हणून खरं म्हणजे अजितदादांकडे मी बघितलं आणि त्यांनीही माझ्याकडे त्याच पद्धतीनं बघितलं आणि जीवनभर मला असं वाटतं की आमचं ते नातं त्यांच्या अंतिम दिवसापर्यंत कायम होतं। दादा माझ्यापेक्षा वयानं मोठे होते, अनुभवानेही मोठे होते। मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय। एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे। जयंतरावांनी 10 वेळा, सुशील कुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला। दादांनी या दोघांचा रेकॉर्ड मोडून 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला। आम्ही दादांनाही सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्याला करायची आहे, करावी लागेल। आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री असल्यामुळे आग्रह माझा जास्त होता आणि दादा कसलेले अर्थकारणी होते। त्यांनी लाडक्या बहिणींसाठी देखील तरतूद केली आणि विकास कामांना देखील निधी कमी पडू दिला नाही। 7 वेळा आमदार, 6 वेळा उपमुख्यमंत्री, 11 वेळा बजेट मांडणारे वित्तमंत्री, वर्षभरासाठी विरोधी पक्षनेता, ही त्यांची चौफेर कामगिरी आहे। शरद पवार साहेबांपाठोपाठ आपलं होम ग्राउंड म्हणजे बारामतीचा किल्ला अजितदादांनी केवळ लढवला नाही, सांभाळला, बळकट